नवरात्री उपवासाचे स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा महत्त्वाचे 20 नियम व 9 तोडगे। 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू होत आहे। या काळात भक्तजन देवी दुर्गेच्या 9 विविध रूपांची पूजा करतात, ज्यात प्रत्येक दिवस एक विशेष रूप मानला जातो। नवरात्रीच्या या 9 दिवशी भक्तिभावाने उपासना केली जाते आणि अनेक भक्त उपवास देखील ठेवतात। उपवास करताना काही नियम पाळणे आवश्यक असते, जे आध्यात्मिक आणि शारीरिक लाभासाठी महत्त्वाचे आहेत। चला तर मग नवरात्रीत उपवास करताना कोणते नियम पाळावे लागतात हे नियम सविस्तरपणे जाणून घेऊया। 1. देशभरात नवरात्र विविध प्रकारे साजरा केला जातो। हा उत्सव भारतातील सर्वात मोठा आणि प्रिय उत्सव आहे। नवरात्रीचा उपवास विशेषतः लोकप्रिय आहे। पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार 9 दिवस उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात। 2. नवरात्रीतील व्रत पाळण्याचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळवणे असतो। यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करणे आवश्यक आहे। भक्त मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या भक्तीला आणखीन वाढ मिळते। 3. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते। हा विधी उत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तो प्रतिपदा तिथीतच करणे आवश्यक आहे। यामुळे पूजा आणि उपासना अधिक फलदायी मानली जाते। 4. नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपणे उचित मानले जाते। जर जमिनीवर झोपणे शक्य नसेल तर लाकडी फळीवर झोपण्याची परवानगी आहे। यामुळे उपासना अधिक श्रद्धापूर्वक केली जाते। 5. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे। शक्य असल्यास 9 दिवस गादी न वापरता झोपणे श्रेयस्कर आहे। यामुळे भक्तिभाव अधिक प्रबळ होतो। 6. नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असावा। उपवास करणाऱ्याने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे। 7. नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करणे आवश्यक आहे। माँ दुर्गा आणि तिच्या विविध अवतारांची सकाळी आणि संध्याकाळी आरती करणे महत्त्वाचे आहे, जे भक्तीला अधिक गहन बनवते। 8. नवरात्रीच्या उपवासादरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करणे अत्यावश्यक आहे। याशिवाय मातेसाठी सकाळी आणि संध्याकाळी आरती आणि पूजा करण्याची पद्धत ठेवणे महत्त्वाचे आहे, जे भक्तीची वाढ करतं। 9. नवरात्र हा एक पवित्र काळ आहे आणि यावेळी नखे कापणे तसेच मुंडन करण्यास मनाई असते। हा काळ श्रद्धा आणि भक्तीला विशेष महत्त्व दिला जातो। 10. नवरात्रीच्या काळात मद्य आणि मांसाहारी पदार्थांचा वापर टाळावा, कारण हे तामसिक पदार्थ मानले जातात। उपवासाच्या काळात शुद्ध आहार ठेवणे महत्त्वाचे आहे। 11. नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते, तर विचारांची शुद्धता देखील तितकीच आवश्यक आहे। इतरांबद्दल नकारात्मक विचार आणि गॉसिपिंग टाळले पाहिजे, ज्यामुळे भक्तीचा भाव अधिक दृढ होतो। 12. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आल्यास काही गोष्टी लक्षात ठेवून उपवास पूर्ण करणे शक्य आहे। जर स्त्रिया पहिल्या ते 4थ्या दिवसादरम्यान मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणांच्या साहाय्याने स्थापित केला जाऊ शकतो। 13. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर 4 दिवस पूजा करणे टाळावे। 5व्या दिवसापासून ती पूजेत सहभागी होऊ शकते। या काळात मासिक पाळी आलेल्या महिलांनी आईचे भोग तयार करणे किंवा पूजास्थळी जाणे टाळावे। 14. या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये। जर 5व्या दिवशी त्या मासिक पाळीत असल्या तर त्यांना कन्यापूजा आणि हवन करण्याची परवानगी नाही। यावेळी कन्यापूजा आणि हवन कुटुंबातील इतर सदस्यांनी केले जाऊ शकते। 15. जर तुम्ही सप्तमी, अष्टमी आणि नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून 9 मुलींना खाऊ घालणे आणि त्यांना दक्षिणा देणे आवश्यक आहे। यामुळे उपवासाचे फलप्राप्ती मिळवता येते। 16. तुमच्या उपवासाच्या जेवणात पांढरे मीठ वापरणे टाळा। गहू, तांदूळ यासारख्या धान्याचा उपयोग करू नका। कांदा आणि लसूण यासारख्या तामसी पदार्थाचे सेवन नको। शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचा वापर देखील टाळा। 17. नवरात्रीचा उपवास सात्विक आहार घेऊन संतुलित करावा लागतो। या आहारात मांसाहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे। ताजे फळे आणि हंगामी भाज्या खाणे महत्त्वाचे आहे। सात्विक आहारामुळे मानसिक शांतता साधता येते आणि तणावाची पातळी कमी होते।
18. नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक विविध भाज्यांचे सेवन करतात, जसे की बटाटे, रताळे, अरबी, भेंडी, सुरण, लिंबू, कच्चा आणि अर्ध पिकलेला भोपळा, टोमॅटो, काकडी आणि गाजर या भाज्या उपवासाच्या आहारात समाविष्ट केल्याने पोषण मिळते. 19. नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीच्या दिवशी असतो. संध्याकाळी आरती केल्यानंतर घट हलवून देवीला नैवेद्य अर्पण केला जातो आणि परड्या भरून उपवास समाप्त केला जातो. यामुळे भक्तांना विशेष आनंद आणि आशीर्वाद मिळतो. 20. हा सण दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यातील प्रमुख युद्धाशी संबंधित आहे, ज्यांच्यामध्ये चांगल्याने वाईटावर विजय मिळवला. नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नवदुर्गा अवतारांना समर्पित आहे आणि प्रत्येक दिवस एका विशेष अवताराशी संबंधित आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा. 1. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. त्याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते. 2. कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा. त्याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते. 3. पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. 4. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीची रोपं अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोन्हीही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते. 5. जास्वंदीचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. 6. कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो. 7. इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. त्यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. 8. विवाहित महिलांनी हे उपाय करावेत. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. 9. नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते. त्या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. त्याचसोबत काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. त्या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते. नवरात्रीच्या या पवित्र उत्सवात देवी दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येवो. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.